केंद्रीय हवामानशास्त्र विभाग अर्थात IMDनं देशभरातील हवामानाचा आढावा घेत असताना महाराष्ट्रातील या काही जिल्ह्यांना भयंकर पावसाचा रेड अलर्ट जारी केला असून काही प्राथमिक अंदाज व्यक्त केलेत. जिथं महाराष्ट्रावरही कमी दाबाचा पट्टा आणि चक्राकार वाऱ्यांचे परिणाम होत राज्यावर आज रात्रीत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज रात्रीत आणि पुढील 5 दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसासह गारपिटीची शक्यता आहे. भयंकर वादळी वाऱ्यासह या 5 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय. विदर्भातील काही भागात शनिवारी भयंकर अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. आता पुन्हा विदर्भासह मराठवाडा आणि महाराष्ट्रातील या 5 जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि गारपिटीचा इशारा हवामान विभागानं दिलाय. नेमकं कोणत्या 5 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ते पुढे बघा. त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पाऊस सुरूच आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 5 दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसासह गारपिटीची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय. केंद्रीय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज रात्रीत आणि पुढील 5 दिवस पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक असेल.